जरीपटका पोलीस स्टेशनला 10 तारखेला सकाळी माहिती मिळाली की चंदा खरे सुदर्शन कॉलनी बेजनबाग यांच्या घरातून चोरी झालेली आहे। त्यांच्या चोरीमध्ये साधारण 8 लाखाचा मुद्देमाल 8,31,000चा मुद्देमाल चोरीला गेला, 6,05,000चा मुद्देमाल चोरीला गेला। त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरीला गेली असल्याचे त्यांनी कळवले होते। सदर गुन्हा दाखल करून त्याचा तपास करण्यात आला। PSI मोरकडे आणि त्यांच्या टीमने अथक प्रयत्न करून ते साधारण 300-350च्या वरती CCTV तपासून यातील आरोपी निष्पन्न केले। आरोपी निष्पन्न करून त्यांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आलं। ताब्यात घेतलेला आरोपी असलम उर्फ आशू अब्दुल शरीफ खान यशोधरानगरला राहणार आहे। दुसरा आरोपी अरिहंत उर्फ गोल्डी विजय गजबी हा देखील यशोधरानगरला राहणारा। दोघांना अटक केली। त्या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे तपासादरम्यान असं लक्षात आलं की त्यांनी कपिलनगरला दाखल असतील। कपिलनगरला त्याच दिवशी जे गुन्हा त्यांनी त्याच रात्री गुन्हा केला होता तो देखील त्यांनी केल्याचं त्यांनी कबूल केला असता। आत्तापर्यंत आपण त्यांच्याकडून टोटल 8,31,400 रुपयाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याचे दागिने आपण जप्त केलेले आहेत। दोन्ही गुन्ह्यामध्ये एकूण 12,89,000चा माल चोरीला गेला होता। त्यापैकी 8,31,000 म्हणजे साधारण 65% रिकव्हरी या गुन्ह्यामध्ये झालेली आहे। दोघा पोलीस कस्टडीमध्ये अधिक तपास चालू आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी अजून काही गुन्हे केले आहे का याची तपासणी चालू आहे। सदरची कामगिरी ही PSI मोरखडे आणि त्यांची टीमने माननीय DCP साहेब, माननीय ACP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली असून पुढील तपास चालू आहे। शौक पाणी आता हे चोरी करण्याचा उद्देश हा त्यांचे शौक पाणी पूर्ण करण्यासाठीच असतो किंवा त्याच्यातून मिळणाऱ्या पैशातून स्वतःचा उदरनिर्वाह हा चोरीचा उद्देश असतो। याच्यापैकी असलम उर्फ आशू हा यापूर्वी कामठी येथे चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अटक आहे, त्यामुळे हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे। अरिहंत गोल्डी उर्फ गोल्डी याचा अजून रेकॉर्ड मिळालेला नाही आहे, परंतु हा देखील नव्याने उद्भवस येणारा घरफोडी करणारा गुन्हेगार म्हणून पुढे यायला लागलेला आहे। त्यांच्यावरती लक्ष ठेवून पुढे राहणार आहोत।